हिरवे मूग आपल्या तब्येतीला किती महत्त्वाचे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर चला मग अशीच एक गोवन रेसिपी आज आपण बघूया। नमस्कार, मी अंकिता's किचनमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्याशी एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर रेसिपीचं नाव आहे मुगागाठी। मराठीत आपण मुगाची आमटी म्हणू शकतो, पण कोकणीत मुगागाठी असं म्हटलं जातं। कारण ह्या मुगागाठी गोव्यामध्ये भरपूर फेमस आहेत। कुठे पण गेला तुम्ही कार्याला तर मुगागाठी ही डिश नक्की असते। तर आज मी तुमच्याशी 30 डिश शेअर करणार आहे। कारण माझी आई गोव्याची असल्यामुळे मला भरपूर साऱ्या गोव्याच्या डिश करता येतात। तर आता आपण पहिली साहित्य बघूया। तर त्याच्यासाठी इकडे मी घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या। ह्या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत। तर याचबरोबर आपल्याला लागणार आहे 5 ते 6 लवंग। त्याचबरोबर इथं 8 ते 10 आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे। इकडे मी स्टार फूल घेते, साधारण 1 स्टार फूल, आणि साधारण मी एक अर्धा तुकडा इकडे दालचिनीचा घेतलेला आहे, आणि त्याचबरोबर 1 चमचा धणे घ्यायचे आहे। आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आणि त्याचबरोबर आपल्याला इथं लागणार आहे साधारण अर्धा वाटी खोबरं, आणि मी थोडीशी चिंच घेतलेली आहे। इकडे मी रात्री भिजत घातलेले मूग घेतलेले आहेत। हे मी रात्री भिजत घातलेले, आणि आता तुम्ही बघू शकता त्याला छोटे छोटे मोड पण येत आहेत। पूर्ण मोड आलेले नाही आहेत, कारण जस्ट मोड यायला सुरू झालेले आहेत। तर हे जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते आता मी याच्यावर गरम करून घेते थोडेसे। जेव्हा आपण हे खडे मसाले असे गरम करून घेतो ना, तेव्हा मिक्सरला वाटताना पण व्यवस्थित वाटतात आणि ह्याला वास पण खूप छान येतो। त्यामुळे नेहमी खडे मसाले हे असे गरम करून घ्यायचे। तर इथं तुम्ही बघू शकता आपले खडे मसाले गरम झालेले आहेत। गॅस मी बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आता हे सगळं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे। साधारण अर्धा चमचा हळद घालून घेते। हे घालून हे मी वाटून घेणार आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता आपलं वाटण तयार आहे। तर आता मी मूग शिजवून घेते। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे कुकर, आणि मूग घालून घेते। त्याच्यात आपण 3 ते 4 मिरच्या घालून घ्यायच्या, आणि कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता भरपूर लागतो, त्याने वास खूप छान येतो या रेसिपीला। तर इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, आणि पाणी घालायचं, आणि हे मूग आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हे मूग शिजून तयार होतात। तर इकडे तुम्ही बघू शकता आपले मूग पण व्यवस्थित शिजलेले आहेत। आता मी इकडे घेतला एक पॅन, त्यात हे मूग सगळे मी घालून घेते, आणि जे आपण वाटण केलेलं ते यात घालून घ्यायचं, आणि व्यवस्थित ढवळून शिजून घ्यायचं। तर इकडे मी साधारण 1 चमचाभर कश्मीरी रेड चिली पावडर टाकती आहे, कारण कलरसाठी। ह्याने कलर खूप छान येतो। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वाटणात पण टाकू शकता। जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या, आणि नंतर कढीपत्ता घालायचा वरून, म्हणजे वास खूप छान येतो, आणि उकळून घ्यायची। आणि इकडे आपली तयार आहेत मुगागाठी। तर ह्या मुगागाठी खूप छान लागतात आणि खूप झणझणीत होतात। तुम्ही नक्की करून बघा, आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तर नक्की मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। प्रत्येक ठिकाणच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात, तर त्यातलीच एक गोवन पद्धत आहे ही मुगागाठी, आणि ह्या खूप फेमस आहेत गोव्यामध्ये। तर ही तुम्हाला डिश कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा, आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप टेस्टी लागते, आणि एक वेगळ्या प्रकारची अशी ही डिश आहे, गोव्यात खूप फेमस आहे। तर तुम्ही नक्की करून बघा, आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ही आवडली की नाही। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच चमचमीत रेसिपीसोबत। बाय।